पूजा आणि मी मिळून बनवताय आम्ही दोघी पिझ्झा. चलो फिर आ जाओ पिझ्झा खाने. आता कापतीये. काय कापते पूजा? काय कापते येडे? शिमला मिरची असं म्हण. ठीक आहे चल काप पटापट. पूजा टाइमपास करते असं लक्षात घेत मी तिच्या हातानं सुरी घेतली आणि फटाफट कांदा टमाटा कापला. नंतर आम्ही घेतली कढई टाकले थोडंसं तेल. नंतर त्या कापलेल्या व्हेजी सुद्धा त्या टाकल्या, त्यांना फ्राय केलं. हे बघू शकता तुम्ही. नंतर मग आम्ही भरपूर असा टाइमपास केला, हशी मजाक केली. नंतर लक्षात आलं की अरे मीठ टाकलंच नाही. मग मीठ टाकल्यानंतर मग पिझ्झा बेस घेतला. ते पाकिट खोलल्यामध्ये बरंच टाइमपास झाला. मग काढलं पिझ्झा बेसवर भरपूर असं टमॅटो केचप लावला. नंतर मग आम्ही टाकलं त्याच्यावर शेजवान मग आम्हाला असं वाटलं कमी पडलं, मग आम्ही अजून शेजवान टाकलं. त्याच्यानंतर मी भरपूर असं चीज टाकल्यानंतर आम्ही स्टफिंग केली. मग नंतर आमच्या लक्षात आलं अरे आपण मेयोनीज टाकलंच नाहीये. मग आम्ही मेयोनीज टाकलं, असंच गचडगारा केलं. मग नंतर आम्ही मसाला टाकला, बरं चीज टाकलं. मग कढई ठेवली, गॅस पेटवला. मग आम्ही त्याच्यात प्लेट वगैरे ठेवली, त्याच्यात ठेवला पिझ्झा. मग आम्ही फटाफट असं सगळं आवरून घेतलं. नंतर मग आम्ही पिझ्झा व्हायची वाट बघितली. पिझ्झा झाला. मग आम्ही बघितलं पिझ्झा तर कच्चाच आहे. मग परत त्याला गॅसवर ठेवलं. मग तोवर आम्ही परत थोडंसं आवरून घेतलं, बसून घेतलं. मग पिझ्झा काढला. पिझ्झा असा झालेला होता. मग आम्ही पिझ्झा कट केला. कट करायला खूप मेहनत लागली, कारण पिझ्झा बापरे तो कट होतच नव्हता, कारण कटर सापडतच नव्हतं. मग आम्ही सुरीनेच पिझ्झा कापला. आणि मग तुम्ही बघा पुढे किती टेस्टी झाला तो. हाय, या पिझ्झा खायला. एकदम टेस्टी.